नमस्कार मित्रांनो, मी अनिल जाधव तुमचं स्वागत करत आहे माझ्या नवीन यूट्यूब चॅनलच्या पहिल्या व्हिडिओमध्ये. ॲक्च्युली आपण व्लॉगिंग्स करणार आहे आणि आपल्या लाईफमध्ये डेली रुटीन्स काय काय चालू आहे हे सगळं आपल्या चॅनलवरती दाखवणार आहे. तर तुम्हाला ह्या असंच अचानकपणे आणि म्हणजे अर्ध्यातूनच स्टार्ट झालेली माझी लाईफ पाहायला कदाचित आवडणार नाही. त्यासाठी मी ह्या एकाच व्हिडिओमध्ये पूर्णपणे आतापर्यंत जे काही माझ्या लाईफमध्ये घडलेले आहे किंवा मी कुठून आलेलो आहे, माझा जन्म कुठून झाला, माझं एकंदरीत पार्श्वभूमी काय आहे लाईफची, ती ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर मित्रांनो, माझा जन्म 1995 मध्ये धामणगाव या या छोट्याशा गावामध्ये जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यामध्ये झाला. तर ज्यावेळेस माझा जन्म झाला त्यावेळेस तिकडे खूप शिक्षणाचा अभाव, दरिद्री, ह्या सगळ्या गोष्टी होत्या. तर एकंदरीत सांगायचं असा झालं म्हणजे की रस्ते नाही, गावामध्ये घरं नाही. मला आठवते जेव्हा मी दुसरी तिसरीला काहीतरी स्कूलमध्ये जात असताना आम्हाला घर नव्हतं राहायला. तर आईबाबांनी ते कुडाचं घर आता मे बी जे जालना साईडचे, जालना, औरंगाबाद ह्या साईडचे जे लोक असतील ना, त्यांना माहिती असेल कदाचित. आता सध्याला ते लुप्त पावले, तशी घरं सध्याला भेटत नाहीत. जी कुटी असते, एखाद्या म्हणजे काड्यांनी बनवलेलं घर असतं ते, तर दरवर्षी ते घर चेंज करावं लागायचं. अशा प्रकारे एक पत्र असायचे, त्याच्यावरती रस्सीने बांधलेलं असायचं आणि पावसा पाण्यामध्ये घरात पाणी यायचं. खूप हालाकीची परिस्थिती होती त्यावेळेस. आणि त्या परिस्थितीमधून सुद्धा आमच्या आईबाबांनी पैसे जमा करून जमिनी घेतल्या. एकंदरीत मला माझ्या आजोबापासून आय थिंक माझ्या वडिलांना 3 एकर जमीन भेटलेली. तर माझ्या वडिलांनी पैसे जमा करून, कष्ट करून, कर्ज घेऊन अशा प्रकारे काटकसरीने संसार करून 3 एकरची 10 एकर जमीन कमावली. आणि त्याचबरोबर मला शिक्षणाची लहानपणापासून आवड होती. तर मी शाळेमध्ये हमेशा पहिला यायचो. तर एकंदरीत चौथीला एक विद्यानिकेतन ची परीक्षा होती. तर ती परीक्षेचा फॉर्म मी भरला आणि म्हणजे परीक्षेमध्ये मी पास झालो. बट माझा नंबर आला 4था. आणि विद्यानिकेतनमध्ये असं असतं की त्याच्यामध्ये फक्त महाराष्ट्रभरातून 80 विद्यार्थीच तिथे लावू शकतात आणि माझा नंबर होता 81. तर अशा प्रकारे 80 लोकांचं सिलेक्शन झालं आणि माझं सिलेक्शन झालं नाही. मी चौथीमध्ये ती एक्झाम दिल्यानंतर 5वीला मी शाळेत गेलोच नाही. कारण की माझे जे 3 सगळे टॉपर मित्र होते ते तिघं पण विद्यानिकेतनला लागले आणि मी एकटाच पडलो. तर मी शाळा सोडून दिली आणि त्यावेळेस ढोरं चारायचं खूप छंद मला. पहिला ढोरं गाय घेऊन मी जंगलामध्ये जायचो. 5वीचा पहिला जो हे असतो, पहिला सत्र म्हणजे जून पासून तर ऑक्टोबरपर्यंत, दिवाळीपर्यंत मी शाळाच केली नाही. आणि विद्यानिकेतनमध्ये लकीली एका मुलाने त्याचं ॲप्लिकेशन रिवोक केलं आणि तो गेला नाही. तर तिथे एक जागा ओपन झाली आणि मला कॉल आला. कॉल बी कसे, त्यावेळेस मोबाईल नव्हता, फोन नव्हता, काय नव्हता. आमच्या शेजारी एक मास्तर राहायचे. त्या सरांच्या त्यांच्याकडे फोन होता. त्यांच्या फोनवरती फोन आला आणि त्याने सांगितलं, अनिल जाधव यांना बोलावण्यात आलेलं आहे विद्यानिकेतन नांदेडला. मी इतका खुश झालो की खूप जास्त खुश झालो. आणि मी वडिलांना सांगितलं मला जायचं आहे. माझे सर आले होते माझ्यासोबत. आता ते हयात नाही आहेत, कायंदे सर म्हणून होते, खूप चांगले सर. ते मला सोडायला आले. आणि एकंदरीत आता तिथे जेव्हा जायचे ना, त्यावेळेस किती 5वीमध्ये असताना आय थिंक मी 12-13 वर्षाचा असेल. हे छोटे मुलं खूप रडायचे जेव्हा त्यांना आई बाबा सोडायला यायचे. मी बिलकुल रडलो नाही, कारण की मला तर तेच पाहिजे होतं. मी तिथे गेलो 5वी दिवाळीनंतर. खूप चांगला अभ्यास चालू केला. तिथे पण माझा 2रा-3रा नंबर यायचा. करून पैसे पाठवत होते. त्यांना विश्वास होता की एक मुलाला शिक्षणाची आवड आहे, तो काहीतरी करून दाखवेल. आणि मुलाने इकडे 6 सब्जेक्ट बॅक ठेवले. आता काय करायचं. खूप अभ्यास केला त्या टाइमला आणि 2ऱ्या सेमिस्टरमध्ये सगळे ऑल क्लिअर काढले सब्जेक्ट. मॅडमने मला बोलवलं अक्षरशः. मॅडम बोलल्या,
कसं केलं म्हणे तू हे? आतापर्यंतच्या हिस्ट्रीमध्ये तू एकमेव मुलगा असेल म्हणे ज्यांनी पहिल्या सेमिस्टरच्या दुसऱ्या सेमिस्टरचे मिळून एका सेमिस्टरमध्ये सगळे सब्जेक्ट काढले. कारण की 11 पेपर द्यायचे आणि बॅक टू बॅक. तर तिथून कुठेतरी हे म्हटलं की अरे नाही, आता अभ्यास करायला पाहिजे. आणि अभ्यास केला, डिप्लोमा कम्प्लीट केला, त्याच्यानंतर जॉब केला 2-3 महिने. पुन्हा माझं कसं होतं की जसं विद्यानिकेतनच्या वेळेस विद्यानिकेतनला नंबर लागेल तरच शिकेल, तसंच माझं बी होतं. मी पेपर याचे फॉर्म भरले डिग्रीसाठीचे आणि मी फक्त बीटेकचं कॉलेज सिलेक्ट केलं, कारण की मला बीटेकच करायचं होतं. माझं असं होतं की बीटेक करेल तर बीटेक, नाही तर मग शिक्षणच नाही करायचं पुढचं, आणि डिप्लोमावरच जॉब कुठेतरी करायच्या छोट्या मोठ्या कंपनीमध्ये, बस एवढं असं. तर लकीली मला बीटेकचं कॉलेज भेटलं, MIT सेम औरंगाबादला तिथेच. आणि अशा प्रकारे माझं बीटेक पण कम्प्लीट झालं. त्यानंतर जॉबचं माझे जे सिनियर्स होते त्यांच्याशी असं ऐकायला येत होतं की बाहेर जॉब नाही आहे. पण मग कोणी सांगणारं नव्हतं की यार हे स्पेसिफिक कोर्स कर. मी केलेलं इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशनमध्ये. कोणी ॲक्च्युली कसं झालं, जसं भेटत गेलं तसं करत गेलो. कोणीच सांगितलं नाही की काय करायला पाहिजे, काय नाही करायला पाहिजे. तर त्याच्यानंतर एक ॲडव्हर्टायझिंगसाठी रेड हॅटवाले आले कॉलेजमध्ये फायनल इयरला असताना, आणि रेड हॅट करा तुम्ही, असं हे ते. कॉम्प्युटर माहिती नव्हतं, लॅपटॉप चालवून माहिती नव्हतं, लॅपटॉप पॉवर ऑन कसं करायचं माहिती नव्हतं, लॅपटॉपचं शटडाऊन वगैरे कसं करायचं, विंडोज काय असतं माहिती नव्हतं. पण रेड हॅटवाल्याचं मला असं डोक्यात बसलं ते मी माझ्या मित्रांच्या मागं लागलो, यार कोणीतरी चला यार मला जोडीला, मला रेड हॅट करायचं असं रट लावली. आणि एक मित्र राजी झाला, तो वैभव नवरे. तो आणि मी दोघं रेड हॅटला गेलो. तो पण खूप हुशार मुलगा. ॲक्च्युली तो माझ्यापेक्षा भरपूर हुशार. आणि मला आठवते मी लहानपणापासून माझ्यापेक्षा हुशार मुलांचीच संगत पकडलेली आहे कधी पण. तर रेड हॅट केलं. त्याच्यानंतर रेड हॅट केल्यानंतर पण काय माहिती नव्हतं कुठे अप्लाय करायचं, काय करायचं माहिती नसल्यामुळे हे सगळं अज्ञानामुळे झालं. तर एकंदरीत एका छोट्याशा कंपनीमध्ये मी जॉबला लागलो. एक MITच्याच बाजूला, माझ्या कॉलेजच्याच बाजूला एक कंपनी होती. तिथे एक मेकॅनिकल कंपनी होती ॲक्च्युली. त्या कंपनीमध्ये जॉबला लागलो. 15,000 रुपये सॅलरी आणि काम करत. पण काही मजा नव्हतं, कारण की बीटेक करून एक सुपरवायझरचं काम मी करत होतो तिथे. 20 दिवस मी काम केलं. त्याच्यानंतर एक माझा मित्र जो रेड हॅट केलेला होता तो सिलेक्ट झाला होता एका कंपनीमध्ये. चांगली कंपनी होती, छोटीशी होती, बट स्टार्टिंगसाठी खूप भारी होती बिगिनरसाठी. तर त्या कंपनीमध्ये तो लागला. त्याने मला रेफर केला. कंपनीचे लोक आले, इंटरव्ह्यू घेतला, माझं सिलेक्शन झालं आणि मला नवी मुंबईला बोलवण्यात आलं. आता मुंबई म्हणजे सपनों का शहर. मुंबईला जायचं. आणि त्यावेळेस मेन गोष्ट अशी झाली की मला होती तिथे 15,000 सॅलरी, आणि मला त्या कंपनीमध्ये सॅलरी देण्यात येत होती 3,000. आता पहिला प्रश्न असा झाला की माझ्या वडिलांना मी जेव्हा ही गोष्ट सांगितली, वडील बोलले की तुला करायचं वाटतं म्हणे, तू 15,000 रुपये सॅलरीचा जॉब सोडून 3,000 रुपये सॅलरीवर मुंबईला जायला. मुंबईचे खर्च जास्त असणार, तिकडे तुला 3,000मध्ये कसं परवडेल, आणि तुला मग घरून पैसे द्यायला लागेल. पण मग तुला तर वाटत असेल म्हणे की तुझं याच्यामध्ये भविष्य आहे तर तू जा. तर माझं असं होतं की मला कुठेतरी असं वाटत होतं की अरे नाही, हे मी जे करतोय ना ते नाही बरोबर. मी मुंबईला जायला पाहिजे. आणि मी हा जॉब 15,000वाला जॉब सोडून 3,000 रुपयाच्या सॅलरीवाला जॉब पकडला आणि मी आलो मुंबईला. तर 1 ऑगस्ट 2019मध्ये मी मुंबईला आलो, आणि तेव्हापासून मी मुंबईलाच आहे.